सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। नाही विद्या नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, नाही कळा नाही लाघव, रम्य सरस्वतीचे श्रीराम। ज्ञानाची पायरी, मनुष्य जीवनाचा उत्क्रांतीचा प्रवास आपल्याला सांगत असताना की कसं आम्ही केलं पाहिजे। जर ज्ञान घेतल्यानंतर काही विद्या आम्हाला प्राप्त नाही झाली आणि विद्येची लक्षणं किंवा विद्या म्हणजे काय हे सगळं आपण पाहिलं, खैर वैभव कुठलं ते पाहिलं, विद्येतून वैभव जे येतं ते आपण पाहिलं, आणि चातुर्य सुद्धा। एरवी व्यवहारामध्ये चातुर्य, पण ते खरं चातुर्य नव्हे, ते परोपकारासाठी परमार्थासाठी जे चातुर्य आहे ते खरं चातुर्य। आणि आपल्या अंगी काहीतरी कला असायला हव्या आहेत। जशी ही सृष्टी सगळी कलेनी भरलेली आहेत, विविध रंग आहेत, छटा आहेत, विविध आवाज आहेत, पक्ष्यांना
ती प्रकृती आहे, प्राकृतिक स्वभावतः त्यांना ते मिळालेलं आहे. मोर सुंदर नाचतो, कोकिळा गाते आणि काय सुंदर घरटी बनवतात पक्षी. किती सुंदर कलावंत आहेत ते सगळे. पण आपण आपल्यामध्ये जी बुद्धी आहे, ही बुद्धिमत्ता, अशा त्या बुद्धिमत्तेची पराकाष्ठा करायची की ज्यांनी सुंदर अशी कला करायची आहे. हा मोठा कलाकार, त्या कलाकाराचेच आपण अंश आहोत ना. म्हणजे त्यांनी एवढं सुंदर निर्मिती केली आहे, तर आपण पण तशी निर्मिती करायला हवी आहे. पण मग त्याच्यामध्ये नाराज व्हायचं कारण नाही आहे की समजा आपल्याला काही नरडं काही चांगलं नाही आहे किंवा हाताने काही एक सरळ रेख पण काढता येत नाही, तरी हरकत नाही आहे. पण लाघव कौशल्य, जसं भगवंतानी सांगितलं, योग कर्मसु कौशलम. कौशल्य म्हणजे अमुक एक मोठी कलाच पाहिजे किंवा काहीतरी उद्योग आम्ही केला पाहिजे, काहीतरी मोठी सामाजिक संस्था सुरू केली पाहिजे, असं काही जरुरी नाही आहे. पण आपण जे काही कर्म करतो, छोटं मोठं असेल, आपलं रोजचं जे कर्म आहे तेच कुशलतेने करणं, हे खरं ज्ञान आहे. अगदी भांडी घासायचं जरी काम असेल तरी ते इतकं कुशलतेने करायचं आहे. जसं की पाणी जास्त वाया घालवायचं नाही, ती माती पावडर जे काय आहे ती जास्त वाया घालवायची नाही, आणि तरीसुद्धा भांडं लख्ख निघालं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे कर्म करत असताना त्याला म्हणजे ते काम होतं आहे तर 10 लोकांना ते समजलं सुद्धा नाही पाहिजे. तिथे शेजारच्या माणसाला कळलं नाही पाहिजे की भांडी घासतं. नाहीतर काम असतं भांडी घासायचं, पण असं वाटतं की कुठंतरी भूकंप झालाय की काय, किंवा युद्ध चालू आहे की काय. ताड 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 खडाखड जे वाजत असतं, अजिबात आवाज न करता, काहीही वाया न घालवता, आणि पुन्हा स्वच्छ. आणि हे सगळं करत असताना मेला आमच्या नशिबी हे सुद्धा नाही, तर ते कर्म करत असताना आपल्याला पण आनंद, असं जर काम केलं तर ते खरं ज्ञानाचं प्राकट्य आहे. आम्ही आश्रमात असताना आम्हाला अशा सेवा असायच्या. प्रत्येकजण ती सेवा करायला धडपडत असायचा. आणि तर आपले आचार्य जे आहेत त्यांना वाढण्याची सेवा असायची, काही जण घ्यायचे. आणि मग एके दिवशी मला आता ते ताट काढायची सेवा आली. ते ताट काढायचं आणि घासायचं. एक ब्रह्मचारी आला माझ्याकडे, दीदी ते माझ्याकडे ताट द्या म्हणला. म्हणलं कशा करता, मला घासायचं. त्यांनी ते हुसकावून घेतलं आणि पळत गेला आणि ते घासून टाकलं. आता इतकं म्हणजे तो तर खरा खूप मोठा, म्हणजे त्याचं जर अकॅडमिक जे क्वालिफिकेशन आहे ते इतकं किती मोठ्या डिग्र्या वगैरे काही असतील, पण ही जी विनम्रता आहे, भांडी घासायचं काम होतं ते, पण इतकं प्रेमाने मला मिळावं, ही सेवा मिळावी या भावनेने ते करणं फार वेगळं होतं. नंतर असं लाघव म्हटलं त्याला. आणि पुढे काय म्हणलं, रम्य सरस्वतीचे. आता ही आपण ह्या संकल्पना तर पाहिल्या की आपल्या उत्क्रांती म्हणजे ज्ञान मिळवल्यानंतर आपल्याकडे काय काय कुशलता यावी, काय काय अंगी गुण असावेत वगैरे. पण पुन्हा एकदा समर्थ वैदिक धर्ममार्ग परता याच्याकडेच नेतात आपल्याला की सरस्वती ही विद्या, वैभव, चातुर्य, कला, कौशल्य हे सगळं म्हणजे काय आहे, सरस्वती मातेचं, त्या शारदेचं मूर्त रूप आहे. म्हणजेच काय, ही सरस्वतीची उपासना आहे. आपण कलेचे, विद्येचे उपासक बनलं पाहिजे. आपल्याकडे जी प्रतिकात्मक पूजा आहेच आहे, ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला काय दुधा तुपाचा अभिषेक घालायचा, त्याला छान सुंदर सुंदर फुलांनी त्याला सजवायचा, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा.
परंतु खरी उपासना जी आहे ती ही आहे. जेव्हा सरस्वतीची उपासना म्हटलं तर ती सरस्वतीची उपासना म्हणजे आपण विद्या जोपासली पाहिजे, आपल्यामधली कलेचं वर्धन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपली साधना वाढवली पाहिजे. ती खरी उपासना आहे. आपला धर्म हा असा थोतांड किंवा नुसतं कर्मकांडातला नाही आहे. ते जर समजलं तर ती खरी वैदिक धर्म मार्ग परता. की उपासना ही अमुक एक करणं, काहीतरी कर्म करणं म्हणजे नाही आहे, तर ती जी विद्या आहे ती विद्या म्हणजे सरस्वती आहे. कला म्हणजे सरस्वती आहे. आणि मग त्या कलेसाठी जे अवजार आहे, काय उपकरण आहे, त्याची निगा राखायची, त्याला रोज हात लागला पाहिजे. तबला असेल, सारंगी असेल, सतार असेल किंवा आणखीन काय पिंसला असेल, ब्रश असेल किंवा लेखणी असेल, ते पायातले घुंगरू असतील किंवा आमचा नरडा असेल, रोजच्या रोज त्याला घासलं गेलं पाहिजे. ती खरी उपासना आहे. विद्येची उपासना रोजच्या रोज अभ्यास झाला पाहिजे, शिकवलं पाहिजे. ते खरं काय आहे, सरस्वतीची उपासना आहे. रम्य सरस्वतीचे. आता जर खरी खरी आपल्यामध्ये जिज्ञासा असेल, याच्या पुढे काही असेल का, असं वाटतं की इथे संपलं, इतक्यापर्यंत आपल्याला नेतात, पण याच्याही पुढचा काय बरं प्रवास असेल, कुठे जायचं आहे याच्याही पुढे. तर उपासनेनंतर ज्ञानाची अशी स्थिती, आत्मज्ञानाच्या कडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून पुढचा जो प्रवास आणखीन सूक्ष्मतेकडे आणि व्यापकतेकडे आपल्याला नेतात समर्थ श्रीराम. शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मित्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनादिक श्रीराम. कॉलेज वगैरेचं शिक्षण जे फी भरून आपण घेतो, त्यानंतर मग आपण आपला अभ्यास करायचा असतो, आपण आपलं शिकायचं असतं. अनुभवातून शिकू किंवा पुस्तकातून शिकू किंवा अजून काही वेगळे वेगळे मार्गदर्शक त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या हाताखाली शिकू, हे आपलं आपण चिंतन करून शिकू शकतो. पण त्या शिकण्याचा जो जी खोली आहे, कुठे जातो हा प्रवास, कुठे जायला पाहिजे. जसं पुन्हा एकदा की आई जसं म्हणते, तुला काही येत नाही, काय हे सगळं, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, असं ओरडतायत ते आपल्याला. ज्ञान मिळवून जर आम्ही हे असं झालं नाही तर मग ते ज्ञान नव्हे, ती भक्ती नव्हे. शांती नाही म्हणजे काय बरं, तर उपासनेचं फलित ज्ञान, आणि ज्ञानाचं फलित किंवा ज्ञानाचं लक्षण म्हणजे शांती, क्षमा, दीक्षा, मैत्री. म्हणजे काय बरं, आपण थोडासा विचार करूया. समजा अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये बीज टाकलं, काय मूग टाकले, ते जळून जातं आणि त्याला अंकुर फुटले, असं होऊ शकतं का? असं कधी होईल का? त्या एकदा जळून गेलेलं बी त्याला कधी अंकुर फुटतील का? मग अगदी तसंच आहे. जर आपल्याला जर ज्ञान झालेलं आहे आणि जर मनामध्ये शांती नाही तर ते ज्ञान म्हणता येईल का? शांती उत्पन्न झाली पाहिजे. म्हणतं भगवान, किंवा शांती आहे आमच्या मनामध्ये पण सुख मात्र नाही, असं होईल का? किंवा शांती नाही आणि सुख आहे असं होईल का? तर होऊ शकत नाही. तसं म्हणजे जसं अग्नीमध्ये बीज टाकल्यावर त्याला अंकुर फुटू शकत नाही, तसंच अशांती असेल तर सुख हे मिळू शकत नाही. म्हणूनच महत्त्व सांगितलं की शांती नाही, शांती नाही तर अशांतस्य कुतः सुखम. जर अशांत आहे आमचं मन तर त्याला सुख नाही, कुठून येणार सुख?
असं सांगितलं. आता ही जी कुशलता आहे, तर आपण बघतो जितके अधिक आम्ही कुशल बनू, जितक्या अधिक कला आपल्याकडे येतील, तेवढं काय होतं, तेवढं आम्ही बिझी होतो. धावपळ धावपळ, इकडे जायचंय तिकडे जायचंय, बोलायला वेळ नाही, खायला वेळ नाही, कोणीतरी सांगताय अरे नाही वेळ नाही वेळ नाही, सगळीकडे वेळ नाही, आणि मग शांतीने 2 मिनटं बसायला पण वेळ नाही. आम्ही आमची शांती गमावून बसतो आहोत. तो ज्ञानाचा प्रवास नाहीच आहे मुळी. मग काय आहे शांती? कुठे आहे खरं? कुठली शांती आहे बरं? ही शांती म्हणजे आम्हाला माहिती, कुठलाही आवाज येत नाही ती म्हणजे शांती. जिथे काही आवाज नाही आहे छान वाटतं. पण खरी शांती कुठे आहे? कुणाला शांती प्राप्त होते? किंवा ज्ञान मिळवून शांती मिळवायची म्हणजे काय? किंवा त्या शांतीचं फलित सुख आहे, अशी कोणती शांती आहे बरं? कधी कधी ती काय म्हणतात, युद्धापूर्वीची शांतता, वादळापूर्वीची शांतता असते, ती शांतता थोडी म्हणायची का? किंवा सगळंच बंद करून ठेवलं, लाईट जेव्हा जातात ना तेव्हा आपोआप सगळं शांत होतं, पण काहीच करता येत नाही ना, ना दिसत नाही, ना हवा आपल्याला मिळत, किंवा काही काय कार्यक्रम चालू असतो तो बंद पडतो. सगळं बंद पडणं म्हणजे शांत नव्हे, उलट आणखीन आमचं मन खवळायला उठतं ना. बघायचं नाही, ऐकायचं नाही, सगळं बंद करून आम्ही जर शांत झालो तर त्या शांतीला अर्थ नाही आहे. सगळं करत असताना शांत केव्हा राहू शकतो? तर ज्ञानाची जी वरची पायरी जी आहे, खूप सुंदर भगवंतांनी फार थोडक्यात सांगितली, आणि ते जेव्हा होईल तिथं आपल्याला शांती मिळू शकते. आणि काय बरं सांगितलं? भगवान सांगतात, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. शांतिमृच्छति, तो शांती प्राप्त करतो. कोण? जो मला जाणतो, भगवंताला जाणतो. कोण आहे भगवंत? म्हणून सगळं ना, कला, वैभव, विद्या, हे सगळं आम्ही मिळवलं आणि आम्ही ते करतो आहोत, पण अशा ठिकाणी जाऊन पोचलं पाहिजे, विचार अशा ठिकाणी गेले पाहिजे की हे सगळं करणारा भगवंत आहे. सुहृदं सर्वभूतानां, सगळ्यांवर प्रेम करणारा जो सुहृद, सगळ्यांच्या हृदयात वास करणारा. आणि हा एक मोठा यज्ञ सुरू आहे, आणि त्या यज्ञाचा भोगता, हे जे फल मिळतं आहे ते सगळं तो घेणारा आहे. जे काही आहे ते सगळं तो घेणारा आहे, तो करणारा आहे. असं जेव्हा मनामध्ये येईल तेव्हा शांत असतं. समजा आपण वरती गॅलरीमध्ये असतो आणि खाली काहीतरी भांडणं चालू असतात, त्या लोकांशी आपला काहीही संबंध नसेल, ते ओळखीचे नसतील किंवा काही नाही, तर आपल्याला काय होतं बरं? बस शांतपणे आपण पाहत राहतो, फक्त मनात काहीही आपल्या येत नाही. भांडण झालं, संपलं, आपला काही संबंध नव्हता. तसाच जेव्हा आपण कर्म करतो, सगळं भगवंतानी केलं आणि त्यामुळे त्याचा भोगता पण तोच आहे, जेव्हा असा भाव राहिला मग आपल्या मनामध्ये कुठलीच अशांती येण्याचं प्रश्नच येत नाही. हे कर्म केलं की मग तेवढे त्याचे पैसे मिळतील का, त्याचं फळ मिळेल का, मग मला यश अपयश, मान अपमान, निंदा स्तुती, अरे अरे अरे, सगळे अशांतीच होईल. म्हणून हा मोठा यज्ञ आहे. हे कर्म म्हणजे एक यज्ञ आहे, आणि त्या यज्ञाचा मी फक्त माझ्या आहुती दिल्या, आणि त्या आहुती कोणी स्वीकार केल्या? भगवंतानी स्वीकार केल्या. भगवंताला अर्पित कर्म केलं मी, ते फल माझं नाही. हे जेव्हा आहे तेव्हा मग मन इथे अशांती कधीच होऊ शकत नाही, आणि ही म्हणजे शांती आहे. शांती
ज्ञानाचं दुसरं फळ काय सांगितलं? क्षमा. आपली वृत्ती कशी होते? क्षमाशील मनुष्य होतो. म्हणजेच ज्ञानाची ती पुढची पायरी आहे. नुसतं सर्टिफिकेट मिळवणं म्हणजे नाही, तर मनामध्ये क्षमाशीलता येणं जे आहे, ती जेव्हा काय म्हणतात ज्ञानाचे डोळे उघडले जातात, म्हणजे ज्ञानाची दृष्टी आम्हाला प्राप्त होते, तेव्हा अपराध जे आहे ते दिसतच नाही. खरा म्हणजे अपराध झाला तो आपोआपच क्षमा केली जाते. पण म्हणजे चला तुमको माफ कर दिया असा भाव तिथे नाही आहे. तिथे मीपणाच उरला नाही आहे. यज्ञस्वरूप जेव्हा होऊन जातं व्यक्तिमत्व, तेव्हा मनामध्ये दुसऱ्याबद्दल असा कुठलाही कटू किंवा तो अपराध झालेला आहे हे विचार पण तसं येत नाही. क्षमाशीलता नाही. क्षमा पण उलटं होतं ना सहसा. आमच्यामध्ये अहंकार इतका वाढतो की बिचाऱ्याने अपराध केलेला नसतो तरी आम्ही त्याला डाखरत असतो. सरळ हे करत नाही ना. आपल्या ज्या अधिकाराचा आपण असा फायदा घेतो म्हणा किंवा सवय लागून जाते तशी. पण मग खरं जे व्यापकपण आहे अंतःकरणाचं, ज्ञानाचा प्रकाश म्हणजे क्षमा आहे. पण ही क्षमा म्हणजे काय? नुसतं क्षमा म्हटलं की असं समजणार आहे का? कशावरून ती क्षमा आहे? काय म्हणायचं काय? अपराधाबद्दल क्षमा करणं म्हणजे काय होतं नक्की? तर क्षमेची लक्षणं आपल्याला पाहायला लागतील. नक्की कसं असतं? कारण क्षमा अशी दिसत नाही ना. ज्ञान असं काही दिसत नाही. ते कुठंतरी भिंतीवर टांगलेली काही शोभेची वस्तू आहे का ती? अरे हे ज्ञानी आहेत, हे क्षमाशील आहेत असं. तर काही शोपीस नाही आहे. मग क्षमा दिसते. त्या ज्ञानचक्षू आल्यानंतर त्यांच्यामध्ये जी क्षमा दिसते म्हणजे काय होतं? तर दुःख सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. पण ती दुःख सहन करणं म्हणजे नुसतं वरून दाखवणं असं नाही आहे, तर इतकं सहजता त्याच्यामध्ये आहे. जसा की आपण एखादा अलंकार घालतो, मुद्दाम आवडीने घालतो ना, ते नथ म्हणा किंवा काय कानातलं ते टोचतं, पण तरी पण इतकं ते आवडतं आपल्याला घालायला. जड वाटत असतं, कधी लागत असतं, पण ते दिसतं इतकं सुंदर, आपल्याला फार हौस असते. मग जसा एखादा अलंकार आपण अंगावर चढवतो, तर तशा तितक्या सहजतेने आणि तितक्या हौसेने म्हणजे दुःख आलं तर ते तितक्या सहजतेने पेलून न्यायचं म्हणजे क्षमाशीलता आहे. तर पहिलं दुःख आलं की आम्ही सगळ्यांवर डाफरायचं, रागवायचं, चिडाचिड, तोडफोड काय काय करत असतो ना. कुणालाच सोडत नाही आपण, देवाला पण नाही सोडत. आपल्याला हवं ते मिळालं की काय होतं? आपल्याला वा खूप आनंद वाटतो ना. मग अगदी तसाच आनंद किंवा तशीच सहजता दुःख झाल्यावर पण व्हावं किंवा आपली इच्छा पूर्ण न झाली तरीसुद्धा त्या स्थितीत राहणं म्हणजे क्षमाशीलता आहे. सा जो आहे मान मिळाल्यावर काय अगदी मनामध्ये नुसती कारंजी फुटत असतात, तसाच अपमान झाल्यावरही वाटलं पाहिजे, ती म्हणजे क्षमाशीलता आहे. फार वेगळं सगळं आहे ना. जसे प्रभू रामचंद्र एक दिवशी म्हणले अयोध्येचे राजा होणार, एक दिवस म्हणले वनात जायचंय, तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये काहीही वेगळा भाव आला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यामध्ये तीच प्रसन्नता होती. आमचे तुलसीदासजी तर म्हणतात की ते जे अपमान करणारे आहेत, निंदा करणारे आहेत, त्यांना ते इतकं प्रामाणिकपणे नमस्कार करतात की तुमची खरंच आमच्यावर कृपा आहे म्हणले. म्हणजे ते त्रास देत असं नाही की निंदा करणाऱ्या, अपमान करणाऱ्यांना आपण म्हणजे कोपरापासून नमस्कार जो म्हणतात तसा नाही, इथे भेटलात पुन्हा येऊ, दुसरीकडे भेटू नका, अशा पद्धतीने नाही.
उपहासाने नाही, तर ते अंतःकरणापासून त्यांना नमस्कार करतात. इतकं त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठल्याच प्रकारे दुष्टभाव उत्पन्नच होत नाही. असा हा क्षमाशीलता केवढा मोठा गुण आहे बरं. असं ही शांती आणि क्षमा हे दोन्ही हातात हात घालून चालतात. मनामध्ये शांती असेल, ज्ञानातून उत्पन्न झालेली शांती, यज्ञभावना त्यागभावनेतून निर्माण झालेली जी शांती आहे, आणि त्याच्यामुळे जी सहनशीलता आणि त्या सहनशीलतेची जी प्रकट वृत्ती म्हणजे क्षमाशीलता, ती जी आहे, ते दोन म्हणजे कसं की जीवन असंच आहे. आदर्श फार उच्च दर्जाचा असा हा सांगितला, पण आपल्याला त्याचा विचार करायला आणि ते ऐकायला काहीच हरकत नाही आहे ना. मनामध्ये जितकं जे जे उच्च, जे जे उदात्त असं ते ऐकावं. आणि अशी व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आहेत, आत्ता देखील आहेत अशी व्यक्तिमत्व. सहसा तर ह्या प्रकृतीमधलीच उदाहरणं दिली जातात. क्षमा म्हटलं की पृथ्वी मातेचं उदाहरण दिलं जातं. मेरू पर्वत जो आहे, मेरू पर्वत इतकं ऊन असतं, कडक ऊन असतं, कडक थंडी असते, पण तो उन्हाने तापत नाही किंवा थंडीने कापत नाही. असा तिथे कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे. त्या शिखराचं त्याला काही ओझं वाटत नाही. क्षमाशीलता आहे, मनाचं इतकं धारिष्ट्य आहे तिथे. पृथ्वी माता म्हणजे क्षमा आहे. हिरण्याक्ष, जेव्हा तो हिरण्याक्ष पृथ्वी घेऊन गेला समुद्रामध्ये आणि आता प्रजा उत्पत्ती करायची होती, तर पृथ्वी कुठेतरी स्थान पाहिजे होतं. मग आमच्या भगवंतानी अवतार घेतला, वराह अवतार घेतला आणि समुद्रामधून आपल्या नाकावर ती पृथ्वी घेऊन आले. पण ते नाकावर धरलं होतं, ते याला काय कुठलं ओझं माझ्यावर, असं काही होतं का? इतकं सहजतेने त्या पृथ्वीचा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा भार नव्हता. इतकं सहजतेने त्यांनी नेलेलं आहे ते. आणि पृथ्वी माता पण नाही का, त्यांची पत्नी आहे, ती कधी अशी म्हणते का माझ्यावर भार झाला आहे म्हणून? इतके मोठे मोठे पर्वत, समुद्र, नद्या, दर्या, खोरे, इतके अनेक नानाविध प्राणी, वनस्पती, वृक्ष वर्षानुवर्ष त्याच्यावर सगळे खेळत आहेत, पण ती पृथ्वी माता कधीही म्हणत नाही मला भार होत आहे तुमचा म्हणून. सहजतेने ती पेलते ना. अगदी तसंच आपलं जीवनसुद्धा असंच जीवन असणार आहे. सुख असणार आहे, दुःख असणार आहे, मान अपमान काय सगळ्या प्रकारची ही टेन्शन ओझी असणारच आहेत. टेन्शन नाही तर मग जीवन कसं त्याच्यामध्ये? ते इतकं सहजतेने पेलायचं, त्याचं ओझं वाटू द्यायचं नाही, त्याच्यामधून विक्षेप उत्पन्न होणार नाहीत. अशी मनाची स्थिती म्हणजे ती शांती, क्षमा. नाही तर मग काय ना, म्हणजे त्या मूर्ख लक्षण आणि अविद्या लक्षणामध्ये आणि याच्यामध्ये हा भेद आहे ना. हे आपल्या वरच्या पायरीमध्ये ओरडतात. जसं की ती मूर्ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शिल्पकार शेवटचा हात जो देत असतो की हे नाही आहे तर काय, खरे गुरु तेच आहेत, कधी ते चांगलं म्हणणारच नाही, काही नाही आहे तुझ्यामध्ये, अशी करायला पाहिजे. कारण आपण एक आपलं जग तयार केलेलं आहे आणि त्या जगामध्ये मग त्या जगाचं आपल्याला ओझं वाटता कामा नये. सगळं हे सहन केलं पाहिजे. सगळ्या ज्या आपल्यावर जबाबदाऱ्या आल्यात त्या जबाबदाऱ्यांनी आपल्याला घाम नाही फुटला पाहिजे. खरा घाम येईल कदाचित, पण त्यांनी आपण हास्यहुष्य नाही केलं पाहिजे. म्हणून मग आता हे सगळं कसं शक्य आहे बरं? सगळं सहन करता येतं का? सहन करत राहायचं का?
कसं सहन करायचं हे सगळं. त्याच्यामधला हाच तर गुण जो आहे की ते मी सहन करतोय, हा मीपणाच काढून टाकणे म्हणजे ती क्षमाशीलता आहे. नाही तर सहन करणं मग आम्हीच आमच्या त्या ओझ्याखाली एकदा कधीतरी त्याचा उद्रेक होऊ शकतो. पण ते मी सहन करतो आहे ही अहंकाराची जाणीवच मुळी जिथं नसते तिथं ती क्षमाशीलते प्रकट होत असते. मग कोण करतं मग सगळं? होतं कुठे? गुणागुणेषु वर्तन्ते. हे सगळं या शरीराच्या स्तरावर चाललेलं आहे. मनामध्ये, शरीरामध्ये हे सगळं झालेलं आहे. माझ्यामध्ये नाही, मी त्याहून भिन्न आहे. हे सगळा शरीराचा स्वभाव आहे, मनाचा शरीराचा हा स्वभाव आहे आणि त्याच्याप्रमाणे तिथे ते सगळं होतं आहे. पण मला ते नाही असा भाव जर ठेवला तर मग तिथे आम्हाला काही करावं नाही लागत, मग ती सहजता येत जाते. क्षमा नाही, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही. आता दीक्षा काय बरं? बरेचदा आपल्याला दिसतंय की पुन्हा पुन्हा तेच तेच आल्यासारखं वाटतं ना. त्याला आपल्या शास्त्राच्या भाषेत म्हणतात पुनरुक्ती दोष. पुन्हा पुन्हा तेच 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 सांगणं. पण हा पुनरुक्ती दोष नाही. कसं आहे ना की शास्त्राचे सिद्धांत असतात आणि न्यायशास्त्राप्रमाणे पुनरुक्ती दोष आहे, पण अध्यात्मशास्त्रामध्ये पुनरुक्ती दोष नाही. जसा आई रोजच ओरडत असते, रोज तोच विषय आणि रोज तेच शब्द असतात, भाषा तीच असते. आम्ही एका ज्या ठिकाणी राहायचो लहानपणी, खूप घरं होती तिथे, किती बरं 100-200 बिऱ्हाडं असतील. मग तेवढ्या आया होत्या तिथे, सगळ्या माता आणि त्यांची मुलं. आणि मग रोज त्या आईचे उपदेश अगदी म्हणजे दारं लावून वगैरे नसायची, उघड्यावरच, कारण ती मुलं असणार खाली पटांगणात आणि आई घरामध्ये. आणि तिथून तो संवाद चालायचा. रोज जोरजोरात हाका मारायच्या आणि आरडाओरडा चालायचा. सगळ्या आईवडिलांचे किंवा त्यांचे ते संवाद सगळ्यांचे आमचे पाठ झालेले होते. कोणाला काय रोज सांगितलं जातं, रोज ते सांगितलं जातं की नाही. तसेच आमचे समर्थ पण आपल्याला सांगता आहेत, माऊली आहे, सद्गुरू माऊली आहे, की पुन्हा पुन्हा दीक्षा नाही. किती शास्त्रावर त्यांची निष्ठा आहे आणि आपली संस्कृती, वैदिक प्राचीन संस्कृती, त्याला धरून कसं पुढे जायचं. दीक्षा जो आहे ही दीक्षा आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. आपले आले आणि कसं पाहिजे तसं पुढे येणार सगळं. ते पण सांग काय होतं, आपण कसं जगतो. तर करता करविता तो आहे, सगळा यज्ञाचा भोगता पण तो आहे. हे सगळं किंवा सगळं मी काही करत नाही आहे, हे सगळं प्रकृतीच्या स्तरावर होत आहे. ही जी जाणीव जी आहे हे सगळं येण्यासाठी शरणागती आवश्यक आहे, गुरुची आवश्यकता आहे. आपली आत्मोन्नती करण्यासाठी आपल्याला दीक्षा घेणं आवश्यक आहे. दीक्षा म्हणजे काय बरं? तर गुरुकडून काही उपदेश जो आहे, मंत्र दीक्षा आहे, त्यांचा काही आशीर्वाद आहे, त्यांची काही उपासना आपल्याला घेतली पाहिजे. ही दीक्षा फार महत्त्वाची आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तर त्याला फारच महत्त्व आहे. काय होतं की आत्मस्थिती प्राप्त करायची म्हणजे काही करायचं आहे का? खरं तर काही करायचंच नाही आहे ना. हे जे मायेचं आवरण आहे ते फक्त काढायचं आहे. मग ती शक्ती तिथं आहेच आहे. त्याची प्रतीती, त्याचा आभास आपल्यामध्ये होण्यासाठी ही दीक्षा आहे. आपल्यामध्ये
ती पराशक्ती जी आहे ती आत्मशक्तीच्या रूपाने ती आहेच आहे आपल्याला जी जाण, पण जन्मजन्मांतरापासून ती आपल्याच कर्मामुळे, आपल्या कर्मफळांमुळे, आणि आपण कर्म कशामुळे करतो, आपलं अज्ञान आहे, अज्ञान मोह, यामुळे ते सगळ्या ह्या पंचकोशाच्या खाली ते दडलं गेलं आहे, आच्छादलं गेलेलं आहे ती शक्ती, आणि त्यामुळे ती निष्क्रिय अवस्थेत, सुप्त अवस्थेत आहे. आणि मग ती सुप्तावस्थेतली जी शक्ती ती क्रियाशील करणं, सद्गुरूंच्या मुखाने काही त्यांच्याकडून आपल्याकडे संस्कार करून घ्यायचे, आणि तेव्हा हे सगळं मायावी आवरण तुटून जातं, आणि आपल्या अंतर्यामी असलेलं जे सुप्त शक्ती जी आहे, ती पराशक्ती जी आहे ती आपल्याला प्रतीत होते. शिष्य जेव्हा गुरुकडून ही दीक्षा घेतो, त्या दीक्षेचे संस्कार त्याच्यावर होतात, तेव्हा हे आवरण सगळं शिथिल होत जातं. दीक्षा या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत, दी आणिक्षा. दी म्हणजे देणे, द्यायचं काय आहे तर गुरु आपल्याला ब्रह्मज्ञान देतात, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणिक्षा म्हणजे क्षर, नष्ट होणे, जे अज्ञान आहे, जी माया आहे, जो मोह आहे, तो सगळा नष्ट होतो, सगळी पाप जी आहेत ती नष्ट होतात. अशी ही दीक्षा. म्हणजेच काय की ज्ञानाचा पूर्ण आविष्कार तिथे होतो. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा खाली काय दिलं, मित्री नाही म्हणजे काय बरं. खरं तर मित्री नाही हे काय आहे तर त्या ज्ञानाची आणखीन व्यवहारामध्ये तो कसा राहतो. जेव्हा दीक्षा मिळाली, सगळी पापं नष्ट झाली आणि मी माझं स्वरूप पूर्णपणे पाहिलं, तर काय दिसतं मला, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि च पश्यति. माझ्यासाठी सगळ्यांबद्दल मैत्रभाव उत्पन्न होतो, कारण सगळ्यामध्ये मीच भरलेला दिसतो, मग तत्वच सगळीकडे दिसतं. असा जो आहे तो मैत्रभाव, ही मैत्री म्हणजे लहानपणाची मैत्री नाही आहे, किंवा जो मला मी मदत करतो म्हणून त्याच्याबरोबर मैत्री करणं इतकंच मैत्री नाही आहे ही, तर हा मैत्रभाव आहे. जसं भगवंतानी भक्ताची लक्षणं सांगताना, भक्त म्हणजे कोण, जो विभक्त नव्हे तो भक्त, तो भगवंतामध्ये एकरूप होऊन गेला. आत्मस्थिती म्हणजे तीच आहे, पूर्ण आत्मनिवेदन, जे तिथं मीपणा उरला नाही आता काही, सगळीकडे एक होऊन गेला, सर्व व्यापक होऊन गेला. तेव्हा त्याचं जे गुण सांगितले, तो कसा वागतो, त्याची लक्षणं काय, तेव्हा हा मैत्रभाव सांगितलेला आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च. आता मैत्रभाव वेगळ्या वेगळ्या प्रकारे असू शकेल ना, आपल्यापेक्षा समजा लहान आहेत, म्हणजे वयाने असतील किंवा ज्ञानाने असतील किंवा बलाने असतील, काय अर्थ दृष्टीने असतील, पैशाच्या दृष्टीने असतील, तर त्यांच्याविषयी काय असतं, करुणा असते. आणि माझे शत्रू असतील तर त्यांच्याविषयी काय, मला त्यांच्याविषयी द्वेषभाव नाही आहे. नंतर आपल्या बरोबरीचे असतील तर मैत्रभाव. तर अशा प्रकारे मैत्रभावच वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतं, कधी कारुण्याच्या रूपाने, कधी अद्वेष्टाच्या रूपाने, प्रेमाच्या रूपाने. अशी मैत्रभाव आहे. सख्य भक्ती जी आहे, हनुमानजी जसे आहेत किंवा अर्जुनाची भक्ती जी आहे ती सख्य भक्ती आहे, मैत्री म्हणले. आणि खरोखर ही मैत्री कोणाबरोबर करायची, भगवंताबरोबर करायची आहे आपल्याला, भगवंताबरोबर मैत्री. आणि भगवंत कुठे आहे, तो कुठे नाही आहे, खरं सगळ्यांमध्ये तोच आहे, सगळ्यांमध्ये त्याला पाहणं आणि मग सगळ्यांबरोबर मैत्रभावाने राहणं जे आहे ते जर आलं तर खरं ज्ञान आहे. आणि ते म्हणजे खरी उत्क्रांती आहे. मानवातून आता देवमानव व्हायचं आहे.
ते म्हणजे हे आहे, दीक्षा नाही, मित्री नाही. नाही असं नको, म्हणजे इथं जायला पाहिजे तुम्ही, असं करा, ते नाही तर मग काय फायदा आहे त्याचा, असं सांगण्याचं आहे. भगवंत नाही का, आमचा सुदामा, केवढी मैत्री, जेव्हा आपण भगवंताबरोबर मैत्री करू तेव्हा भगवान आपले सगळ्यात मित्र होत असतात. आपला सगळ्यात मोठा मित्र कोण आहे तर भगवंत. सुहृद सर्वभूतानां, सुहृद आहे. मित्रापेक्षाही पुढचं जे ना, की आपल्या हृदयातलं न बोलता ज्याला कळतं तो सुहृद, अगदी जवळचा मित्र जो आहे तो भगवान आहे. म्हणजे भगवंताबरोबर मैत्री, भगवान आपली मैत्री करतात, आपलं सगळा योगक्षेम ते करत असतात. त्याच्यासाठी म्हणून मैत्री नाही करायची आहे. सुदाम्याने काहीही मागितलं नाही, गेले मागायच्या हेतूनी, पण काहीच मागितलं नाही, आले तसेच परत. आणि भगवंतानी पण काही दिलं नाही त्याला. काय केलं, सगळा त्याचा इतका सत्कार केला आणि मान सन्मान केला, आणि जाताना पुन्हा त्याला ते जुनं पानं, त्याचं जे वस्त्र सगळी काढून घेतली, भरजरी वस्त्र, आणि पुन्हा त्याचं जे होतं तेच दिलं आणि पाठवलं परत. पण तरी सुदाम्याला काहीही वाटलं नाही की मला काही दिलं नाही भगवंतानी. निघाले आपले परत ते. का बरं? कारण त्यांनी ते काही मागितलं नाही. ज्यांनी मागितलं त्याला दिलं. त्याच्या पत्नीने मागितलं होतं, त्याला सगळं ते वैभव दिलं, पण सुदाम्याला मैत्री दिली भगवंतानी. मित्रता जी आहे, ते मैत्रीचं प्रेम, मैत्रीचं नातं हे फार वेगळं आहे. जगातलं सगळ्यात सुंदर नातं असं हे आहे, मैत्रभाव. सगळ्यांबरोबर मैत्री करणं जे आहे, काहीतरी असतं नाही का. हल्ली ते चांगला विचार आहे खरा म्हणजे ना, की आता रिक्षेवाला, टॅक्सीवाला किंवा काय दारामध्ये कोणी कोरियर घेऊन येतो, पोस्टमन येतो, तर त्याला आपण जनरली सहसा काय म्हटलं, ए रिक्षेवाल्या, ए रिक्षेवाले. पण का बरं, अरे मित्रा थांब रे जरा, की काहीतरी मैत्रीला काही त्याचं नाव काय आहे किंवा तो कुठल्या जातीचा पातीचा आहे नाही, मैत्री ही कोणाबरोबरही होत असते. तर मित्रतेने आम्ही जेव्हा, कारण हे सगळे आपले मित्र नाही आहेत का, आपल्याला किती मदत करतात बरं, हे आपल्या घरापर्यंत सगळं आणून देतात, आपल्याला जिथे पाहिजे तिथे नेऊन पोचवतात. तर मग त्यांच्याशी मित्रभावाने आम्ही वागलो तर कुठे बिघडलं बरं. बस बोलण्यामध्ये जर आलं तरी सुद्धा चालेल. विद्यामित्रं प्रवासेषु, भार्यामित्रं गृहेषु च, व्याधी तस्य औषधो मित्रं, धर्मो मित्रं मृतस्य च. कोण खरा मित्र आहे म्हणजे प्रवासामध्ये विद्या ही मित्र आहे, घरामध्ये भार्या मित्र आहे, म्हणजे पतीसाठी पत्नी आणि पत्नीसाठी पती हे एकमेकांचे मित्र आहेत, तरच घराचं गाडं व्यवस्थित चालतं. व्याधी तस्य औषधं मित्रं, औषध हे व्याधीच्या वेळी मित्र आहे आपलं, ती योग्य सांगितलंय. आणि धर्मो मित्रं मृतस्य च, मृत्यूबरोबर आपल्याबरोबर जर कोणी येत असेल तर धर्म हा आपला मित्र आहे. मरणानंतर मग आता जीवनामध्ये पण जर धर्म हा आपला मित्र केला तर कुठे गाडी जाईल आपली बरं सगळी. धर्मो मित्रं मृतस्य च, अशी त्या धर्मामध्ये काय येतं, शुभ अशुभ, पाप पुण्य, कर्तव्य अकर्तव्य, विधी निषेध, सगळं हे जे आहे. पण ते पण जर आम्ही काही केलं नाही तर काय मग, शुभाशुभ नाही साधनादिक. शुभ अशुभ आपल्या शास्त्रामध्ये अनेक जे काही घडतं ते कधी कधी योगायोगाने असेल किंवा काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. दत्त महात्म्य वगैरे वाचलं तर त्याच्यात सगळं दिलेलं आहे.
शुभ काय अशुभ काय, शपून अपशपून जे आहे ते. म्हणजे कावळा ओरडला की पाहुणे येतात, किंवा आणखीन काय रात्रीच्या वेळी ते मांजर आडवं गेलं, किंवा आणखी बरे वेगळे सगळे शुभ अशुभ हे काहीतरी आहे, नाही असं नाही आहे. पण शुभ काय, जे कल्याणकारक आहे, जे माझ्यासाठी सुद्धा कल्याणकारक आहे आणि इतरांसाठी देखील आहे. जेव्हा माझं भलं होतं आणि इतरांचं नुकसान होतं ते शुभ नाही. सगळ्यांचं भलं जिथे होतं ते शुभ आहे. आणि अशुभ म्हणजे ज्याच्यामुळे आपली अवनती होते ते अशुभ आहे. जय जय रघुवीर समर्थ.